आज गेलेले बाहेर, थोडंसं काम होतं. येताना बघा थोडासा व्हिडिओ घेतलेला, ढोल वादन सुरू होतं. जवळच गणपती आहेत, त्याची कदाचित प्रॅक्टिस सुरू असावी. माझ्या पोळ्या काही फुगत नाहीत, मात्र माझा नवरा हा टम्म फुगतो आणि त्याचा फुगा जायला 1-2 दिवस तरी लागतात. म्हटलं चला इग्नोर करूया, घरी कामावर कॉन्सन्ट्रेट करूया. घरी आली, छान असं थोडीशी साफस्वच्छता केली, कारण जेवण वगैरे झालेलं होतं आणि मग म्हटलं चला किचन साफ करूया. थोडेसे भांडे वगैरे होते ते घासून घेतले, छान बेसिन वगैरे घासून घेतलं आणि छान घर असं क्लीन झालेलं, जेणेकरून ते बघून आपल्याला खूप छान वाटतं. बायका माझ्या फिलिंग समजू शकतात. त्याच्यानंतर ते काम आवरून आली, इकडे बघितलं तर माझ्यासाठी अजून सारं काम करून ठेवलेलं माझ्या मुलीनं. मला काम करायचा कंटाळा नाही आणि माझ्या मुलीला पसारा करायचा कंटाळा नाही. माझी मुलगी एवढी ॲक्टिव्ह आहे ना, की ती बिलकुलही पसारा करायची सवय करून तर चला शॉपिंग आपण काम करूया. आणि माझ्या मुलीला स्वतःचे खेळणे कमी पडतात, त्याच्यामुळे ती फ्रीजमधले कंटेनर म्हणू नका, घरातले भांडे म्हणू नका, सगळं आणते आणि त्याच्यामध्ये तिचे खेळणे टाकून खेळायला लागते. हे बघा फ्रीजमध्ये स्टोरेज कंटेनर घेऊन आली. आता हॉलची बारी संपलेली, आता आलेली बेडरूमची बारी आणि तुम्ही बघू शकता आता आम्ही 2 खुर्च्या एकावर एक चढून टेबलच्या त्याच्यावर ड्रॉवर उघडला आणि त्याच्यामधून माझे कॉस्मेटिक्स खाली फेकणं सुरू होतं. याच्यामध्येच माझ्या कॉम्पॅक्टचा बळी गेलेला आहे. त्याचे 3-4 तुकडे झाले आणि हे बघून मी दीर्घ श्वास घेतला आणि सोडला. म्हटलं जाऊ द्या, जो होता है अच्छे के लिए होता है. आणि हे सगळं करून माझं तुफान दमलं आणि शेवटी झोपलं आणि त्याच्यानंतर मी केलं थोडंसं रिलॅक्स आणि कारण ती